नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. प्रशासकीय कामकाजात सुधारणा घडवण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य, पंतप्रधान मोदी यांचं न्यूयॉर्कमध्ये प्रतिपादन. सिंहस्थ कुंभमेळ्यातील अखेरची पर्वणी आज त्र्यंबकेश्वरमध्ये शिस्तीनं साजरी. कैलास मानसरोवरातलं पाणी कुशावर्तात अर्पण. त्याग, समर्पण, बंधुभावाची शिकवण देणाऱ्या ईद उल झुआ सणानिमित्त देशभरात नमाज अदा. सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना सहजतेनं कर्ज मिळवण्यासाठी केंद्र सरकारच्या बृहत कर्ज मोहिमेचा आज आरंभ. हज यात्रा चेंगराचेंगरीतल्या मृतांमध्ये 14 भारतीय नागरिकांचा समावेश. महाराष्ट्रातल्या एका यात्रेकरूचा मृत्यू. कर्तव्यात कसूर करणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा ऊर्जा मंत्र्यांचा इशारा. आणि एकात्मिक मानवतावादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती अंत्योदय योजनेच्या माध्यमातून साजरी. आणि आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून संयुक्त राष्ट्रसंघात शाश्वत विकासासंदर्भात एका संमेलनाला ते आज संबोधित करणार आहेत. तसंच संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव बान की मून यांची मोदी भेट घेतील. आज नरेंद्र मोदींनी न्यूयॉर्कमधल्या फॉर्च्यून 500 या गटातल्या प्रमुखांशी चर्चा केली. प्रशासकीय कामकाजामध्ये सुधारणा घडवून आणण्यावर आपल्या सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. सुलभ व्यवहार, जलदगती निर्णय प्रक्रिया, पारदर्शीपणा आणि उत्तरदायित्व या बाबींमुळेच मेक इन इंडियाचं उद्दिष्ट साध्य होईल असं ते म्हणाले. यावेळी उपस्थित असलेल्या 42 उद्योग प्रमुखांशी मोदी यांनी मेक इन इंडिया, स्किल इंडिया, स्मार्ट सिटी इत्यादी योजनांची चर्चा केली. त्यापूर्वी पंतप्रधानांनी वित्त, प्रसारमाध्यमं, दूरसंचार आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातल्या उद्योगपतींशीही चर्चा केली. नरेंद्र मोदींनी आज जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम यांची न्यूयॉर्क इथं भेट घेतली. शाश्वत विकास, स्वच्छ ऊर्जा आणि हवामान बदल यासारख्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाही स्नानाची अखेरची पर्वणी आज त्र्यंबकेश्वर इथं शिस्तीत साजरी झाली. कैलास मानसरोवरातून आणलेल्या तीर्थाचं जलार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भल्या पहाटे कुशावर्तात करण्यात आलं. या उपक्रमामुळे यंदाचा कुंभमेळा आंतरराष्ट्रीय झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. या समारंभानंतर शाही स्नानासाठी साधू संतांची मिरवणूक सुरू झाली. तलवारी, भाले, त्रिशूल पर्जत, ध्वज मिरवत ढोल ताशांच्या गजरात विविध आखाडे नियोजनानुसार नील पर्वताच्या पायथ्याला असलेल्या खंडेराव पटांगणातून आणि तिथून कुशावर्ताच्या दिशेनं मार्गस्थ झाले. साधू महंतांचं स्नान झाल्यावर दुपारी भाविकांसाठी कुशावर्त खुलं करण्यात आलं. साधू महंतांची मिरवणूक पाहायला तसंच शाही स्नानाच्या अखेरच्या पर्वणीचा योग साधायला लाखो भाविकांनी आज त्र्यंबकेश्वरला विक्रमी गर्दी केली होती. या पर्वणीबरोबरच कुंभमेळ्यातलं मुख्य पर्व आज संपत असलं तरी कुंभमेळा वर्षभर सुरू राहणार आहे. दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पैठण इथंही आज तिसरं शाही स्नान झालं. त्यागाची शिकवण देणाऱ्या ईद उल झुआ हा सण आज राज्यासह देशभरात पारंपरिक हर्षोल्लासात साजरा केला जात आहे. मशिदी आणि ईदगाह या धार्मिक स्थळांमध्ये आज पहाटेच नमाज अदा करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण देशातल्या सर्व धर्मांना आणि समुदायांना एकत्र आणून एकतेची भावना वृद्धिंगत करो असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातल्या जनतेला बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबईत माहीम इथल्या दर्ग्यामध्ये ईदनिमित्त नमाज अदा करण्यात आली। यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या। औरंगाबाद शहरातल्या ईदगाह मैदानावर आज सकाळी मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली। पुण्यातही पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्ता धनकवडे, मुस्लिम फेडरेशनचे अध्यक्ष रशीद खान यांच्या प्रमुख उपस्थितीत मुस्लिम बांधवांकडून नमाज पठण करण्यात आलं। मक्का इथं मृत्युमुखी पडलेल्या भाविकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली। लातूरमध्ये ईदनिमित्त सामुदायिक नमाज अदा करण्यात आली। जळगावमध्ये बकरी ईदनिमित्त सामुदायिक नमाज अदा करण्यात आली। पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या बकरी ईदला यावेळी मोठ्या जनावरांचा बळी देणार नसल्याचा निर्धार अकोल्यातल्या मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करताना केला। कोल्हापूर, इचलकरंजी शहरासह जिल्ह्यात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। नागपूरमध्येही बकरी ईद मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली। मोमिनपुरा इथल्या मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या। पैठणमध्ये आज एकोप्याचा आणि सर्वधर्म समभावाचा संदेश पैठणकरांनी सगळ्यांसमोर ठेवला। सिंहस्थ पर्वणी कुंभमेळ्यानिमित्त शाही स्नान असल्यानं तसंच मुस्लिम बांधवांची बकरी ईदही आजच असल्यानं मुस्लिम समाजानं आज बकऱ्यांची कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला, तर हिंदू समाजानं नमाजाच्या वेळी मिरवणूक काढली नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तव्य केलेल्या लंडनमधल्या निवासस्थानाची खरेदी प्रक्रिया महाराष्ट्र सरकारनं पूर्ण केली आहे। लंडनमधल्या आंबेडकरवादी आणि बुद्धिस्ट महासंघाचे अध्यक्ष संतोष दास यांनी आज ही माहिती दिली। सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तांमार्फत ही प्रक्रिया पूर्ण केली, असं पीटीआयनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे। लंडनच्या वायव्य भागात 10 किंग हेनरी रोडवर हे 2050 चौरस फुटांचं निवासस्थान आहे। 31 लाख पाऊंडांना हे घर खरेदी केलं असून या घराचं आता स्मारकात रूपांतर करण्यात येणार आहे। आंबेडकरांचं हे निवासस्थान वैचारिकतेचं प्रतीक म्हणून जतन करण्याचा सरकारचा विचार आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असं सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुण्यात तळेगाव इथंही वास्तव्य होतं। याही निवासस्थानाचं स्मारक करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहाय्य करेल, अशी ग्वाही राजकुमार बडोले यांनी दिली। बडोले यांनी आज या निवासस्थानाला भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते। चालू आर्थिक वर्षात मुद्रा योजनेअंतर्गत सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना 1,22,000 कोटी रुपयांचं कर्जवाटप करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे, असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज सांगितलं। पंजाब नॅशनल बँकेतर्फे नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात आज त्यांच्या हस्ते या बृहत कर्ज मोहिमेचा आरंभ झाला। आतापर्यंत देशभरात सुमारे 37 लाख छोट्या उद्योगांना 24,000 कोटी रुपयांचं कर्जवाटप झालं असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। छोट्या उद्योगांना सुलभपणे कर्ज उपलब्ध व्हावं या दृष्टीनं देशभरात येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम सुरू असेल। देशातल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असं केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि उद्योग मंत्री कलराज मिश्र यांनी सांगितलं। भारतीय इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक संघटनेच्या 68व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते आज मुंबईत बोलत होते। ज्या कंपन्यांना अनुत्पादित मालमत्तेसंदर्भात समस्या आहे त्यांनी थेट बँकांशी विचारविनिमय करावा, ही समस्या लवकरच सुटेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। या बैठकीला केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीतेही उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या मेक इन इंडिया उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून या उपक्रमाअंतर्गत अनेक ठोस कामांची पूर्तता झाली असल्याचं गीते यांनी यावेळी सांगितलं। मेक इन इंडिया उपक्रमाला चालना देण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली। देशातल्या प्रमुख कंपन्यांनी आपलं उद्दिष्ट गाठलं तर त्याचा फायदा मेक इन इंडिया उपक्रमाला होईल, असंही गीते यावेळी म्हणाले। हज यात्रेदरम्यान काल मीना इथं झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेल्या भाविकांमध्ये 14 भारतीयांचा समावेश आहे। यामध्ये राज्यातल्या एका यात्रेकरूचा मृत्यू झाला असून गुजरातमधल्या 9, झारखंड आणि तामिळनाडूमधल्या प्रत्येकी 2 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे। या दुर्घटनेत जखमी झालेल्या 13 भारतीय नागरिकांवर उपचार सुरू असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली। 717 जणांचा बळी घेणाऱ्या या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी दिले असून सुरक्षेचा आढावा घेण्याचे निर्देशही दिले आहेत।
ग्राहकांना चांगली सेवा देणं ही विद्युत महावितरण कंपनीची जबाबदारी असून यामध्ये कसूर करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर यापुढे कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला। ऊर्जा क्षेत्रातल्या कृषी आराखडा आढावा बैठकीत ते आज नागपुरात बोलत होते। ग्रामीण भागात विद्युत वितरणाविषयी लोकप्रतिनिधींकडून अनेक तक्रारी येत असल्याचं सांगत मुख्यालयात उपस्थित न राहणाऱ्या अभियंते आणि कर्मचाऱ्यांचा घरभाडं भत्ता रद्द करून तो वसूल करण्यात येईल असंही ते म्हणाले। बैठकीत खोटी माहिती देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची नोंद त्यांच्या गोपनीय अहवालात करण्यात येईल असा इशाराही बावनकुळे यांनी यावेळी दिला। रुग्णाच्या मृत्यूमुळे संतापलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केल्यानं मुंबईतल्या केईएम रुग्णालयातल्या सुमारे 1200 निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे। डेंग्यूच्या 10 वर्षीय रुग्णाला काल रात्री केईएम रुग्णालयात अतिदक्षता कक्षामध्ये जागा मिळून न शकल्यानं सामान्य कक्षामध्ये दाखल करण्यात आलं, परंतु या रुग्णाचा रात्री 1:30च्या सुमाराला मृत्यू झाला। त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी संतापाच्या भरात कामावर हजर असलेल्या 3 डॉक्टरांना लोखंडी सळ्यांनी मारहाण केली अशी माहिती मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टर संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर अमित लोमटे यांनी दिली। या प्रकरणी प्रथम माहिती अहवाल दाखल करेपर्यंत तसंच आरोपींना अटक होईपर्यंत संप चालू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। रुग्णालय प्रशासनानं तसंच पोलिसांनी आपली दखल घेतली नाही असा आरोप डॉक्टर लोमटे यांनी केला। मारहाण झालेल्या जखमी डॉक्टरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। सर्वसामान्य जनतेसाठी असणाऱ्या विविध कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांचा प्रत्यक्ष लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी अधिक प्रयत्नशील राहावं अशा सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिल्या। नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या प्रस्तावांच्या निपटाऱ्याबाबत आज रावते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या। योजनासाठीचा प्राप्त निधी व्यपगत होणार नाही याची दक्षता घेऊन निधी वेळेतच खर्च करावा असंही रावते यांनी यावेळी सांगितलं। राज्यातल्या ज्या भागात औद्योगिक झोन उभारण्याचा सरकारचा विचार आहे तिथल्या जनतेला जर तो नको असेल तर सरकार तो लादणार नाही अशी स्पष्टोक्ती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत आज दिली। राज्यात 50,000 कोटी रुपयांची औद्योगिक गुंतवणूक होण्यासाठी करार झाले आहेत। या उद्योगांमधून 2 लाख तरुणांना काम मिळेल। त्याबरोबरच बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचंही देसाई यावेळी म्हणाले। 25 सप्टेंबर हा दिवस जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून साजरा केला जातो। या निमित्तानं औषध व्यवहारात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या या आरोग्य दूताविषयी अधिक जाणून घेणं उचित ठरेल। फार्मासिस्ट म्हटलं की आपल्याला आठवतो औषध विक्रेता। मात्र फार्मासिस्ट या संकल्पनेची व्याप्ती त्याहून खूप मोठी आहे। औषध निर्मिती शास्त्राचं प्रशिक्षण घेतलेला फार्मासिस्ट हा खरं तर आरोग्य दूताची भूमिका निभावतो। त्याच्यासाठी पेशंट हा केवळ ग्राहक नसतो तर त्याच्या एकूणच औषधोपचाराची व्यवस्था नीट होते का याची नैतिक जबाबदारी फार्मासिस्टवर असते। म्हणूनच प्रत्येक औषधाच्या दुकानात फार्मासिस्ट असणं कायद्यानं बंधनकारक आहे। मात्र या नियमाचं सर्वत्र काटेकोर पालन होताना दिसत नाही। दुसरा मुद्दा आहे ऑनलाईन औषध विक्रीचा। यावरचा प्रस्ताव सरकारनं चर्चेसाठी खुला केलाय। ऑनलाईन औषध विक्रीचा मार्ग खुला झाला तर कदाचित फार्मासिस्ट संकल्पनाच हद्दपार होईल किंवा ऑनलाईन फार्मासिस्ट ही नवी संकल्पना उदयाला येईल। मात्र औषधासंबंधीचे सर्व व्यवहार अधिकृत फार्मासिस्टच्या माध्यमातून करणं हा आपल्यापैकी प्रत्येकाचा हक्क आहे। फार्मासिस्ट या संकल्पनेचं भान समाजात रुजणं आवश्यक आहे, ते यासाठीच। जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या उपाध्यक्ष प्राध्यापिका डॉक्टर मंजिरी घरत आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। नमस्कार। 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत आणि सर्वप्रथम आज जो फार्मासिस्ट दिन आहे त्याबद्दलही तुम्हाला शुभेच्छा। धन्यवाद। आपलं हे फार्मासिस्ट ही जी संकल्पना आहे तर त्याची व्याप्ती किती मोठी आहे? आता फार्मासिस्ट म्हणजे जे फार्मसीचं रीतसर शिक्षण घेतलेला व्यावसायिक आहे त्याला फार्मासिस्ट म्हणायचं। म्हणजे डिप्लोमा इन फार्मसी असो, बॅचलर इन फार्मसी असो किंवा अधिक शिक्षण असो तर तो झाला फार्मासिस्ट। आणि फार्मासिस्टला अनेक करिअर क्षेत्र खुली आहेत। म्हणजे फार्मा प्रोडक्शन आहे, मार्केटिंग आहे, रिसर्च आहे, ड्रग डिस्कव्हरी आहे,
शिक्षण आहे. पण त्याचबरोबर आपण जेव्हा फार्मासिस्ट हे नाव जेव्हा घेतो किंवा ही संज्ञा जेव्हा वापरतो तेव्हा आपल्याला अभिप्रेत असते ती फार्मासिस्टची भूमिका म्हणजे समाजाच्या संपर्कात येणारा फार्मासिस्ट. म्हणजे कुठला तर रिटेल फार्मसीच्या दुकानातला, ज्याला आपण केमिस्ट शॉप म्हणतो किंवा मेडिकल शॉप म्हणतो तो, आणि हॉस्पिटलमधला रुग्णांच्या संपर्कात येणारा फार्मासिस्ट, ही भूमिका आपल्याला त्याची जास्त अभिप्रेत आहे. हा झाला आमचा फार्मासिस्ट. पण मग आता इतर देशातला फार्मासिस्ट आणि आपल्या देशातला फार्मासिस्ट यामध्ये काय फरक आहे? तसं बघायला गेलं जगभर तर थोडेसे काही देश वगळता सर्व देशांमध्ये फार्मसिस्टची भूमिका ही खूप विकसित झालेली आहे, विस्तारित झालेली आहे. म्हणजे त्या फार्मसिस्टच्या कामाचा मुख्य गाभा हाच असणार की रुग्णांना औषधं देणं, पण त्याचबरोबर औषधं देताना रुग्णांना समुपदेशन करणं, औषधं कशी घ्यायची याविषयी पूर्णपणे समुपदेशन करणं, डॉक्टरांना औषधविषयक सल्ला देणं किंवा रुग्णांना बाकी आरोग्यविषयक सल्ले म्हणजे अगदी व्यसनमुक्तीपासून लसीकरणापर्यंत हे औषधाच्या दुकानामधनं किंवा हॉस्पिटल फार्मसीमधनं दिले जातात. त्याचप्रमाणे रुग्णांच्या घरी जाऊन होम मेडिकेशन रिव्ह्यू म्हणजे रुग्ण औषधं व्यवस्थित घेतो आहे की नाही. मी आपल्याला कल्पना आहे की डॉक्टर आपल्या घरी पूर्वी यायचे, फॅमिली डॉक्टर, तसंच फार्मसिस्ट सुद्धा रुग्णांच्या घरी जाऊन ही भूमिका बजावत असतो. तर फार्मसिस्टची भूमिका ही फार समृद्ध आणि विकसित झालेली आहे बाहेरच्या जगामध्ये. आणि त्याचमुळे फार्मसिस्ट एक पेशंट आणि रुग्ण, पेशंट आणि डॉक्टर यांच्यामधला एक दुवा समजला जातो. आणि जेव्हा कधी जनमताचा कौल घेतला जातो तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा विविध व्यावसायिकांमध्ये तुलना केली जाते आणि जनमताचा कौल मागितला जातो की डॉक्टर्स, बँकर्स, पॉलिटिशियन्स, शिक्षक, फार्मासिस्ट, नर्सेस ह्याच्यामध्ये सर्वाधिक मतं कोणाला मिळतात लोकांतर्फे, तर ती आमच्या फार्मसिस्टला मिळतात जगामध्ये. बरोबर. पण मग आता तुम्ही सांगितलं की अतिशय लोकप्रिय असा हा खरं तर एक आरोग्य मित्र आणि रुग्ण मित्र असा आहे. तर मग या एकूणच रुग्णाच्या आरोग्य साक्षरतेमध्ये या फार्मासिस्टची भूमिका नेमकी कशी असायला पाहिजे? मग फार्मासिस्टचं एक फार म्हणजे डॉक्टर्स जर म्हटलं तर डॉक्टर्स हे हेल्थ एक्सपर्ट्स आहेत आणि फार्मासिस्ट हा औषध तज्ज्ञ, मेडिसिन एक्सपर्ट आहे. तर रुग्ण जेव्हा औषधं घेतो, डॉक्टर औषधं लिहून देतात, त्याच्या पुढची पायरी असते की रुग्ण फार्मसीमध्ये येतो, औषधाच्या दुकानात येतो किंवा हॉस्पिटल फार्मसीमध्ये जातो आणि त्याला औषधं दिली जातात. तर ही औषधं कशी घ्यायची, किती दिवस घ्यायची, प्रिस्क्रिप्शनमध्ये नेमकं काय लिहिलंय, त्या औषधांचा उपयोग काय, ती औषधं घरात ठेवायची कुठे, हे सगळं मार्गदर्शन हे फार्मसिस्टनी करायचं असतं. किंवा काही नवीन डिव्हायसेस आलेले असतात की अस्थमासाठी इन्हेलर कसा वापरायचा, हे काम सुद्धा फार्मसिस्ट सक्षमतेने करू शकतो. तर ही एक फार्मसिस्टची भूमिका आहे की रुग्ण समुपदेशक, रुग्ण मित्र म्हणजे औषधांविषयी त्याला पूर्णपणे माहिती देणं. बरं. म्हणजे आपण एखादा समजा काही आजार झाला तर सर्वसाधारण प्रथा अशी की आपण डॉक्टरांकडे जातो, ते आपल्याला तपासतात आणि त्यांच्या प्रिस्क्रिप्शन ते लिहून देतात. आपण औषधाच्या दुकानात जातो, तो सांगेल ती औषधं त्याप्रमाणे आपण घेतो आणि घरी येतो. पण म्हणजे एवढंच न मर्यादित होता, फार्मसिस्टनी ही कशी घ्यायची किंवा त्याचा उपयोग काय हे सुद्धा सांगणं म्हणजे हे दोन्हीकडून आहे की रुग्णाकडून पण आहे आणि फार्मसिस्टकडून पण आहे. रुग्णांनीही औषधाच्या दुकानात थांबून आपल्याला फार्मसिस्टनी दिलेली औषधं कोणती आहेत, प्रिस्क्रिप्शननुसार आहेत की नाही, आणि त्याला नंतर हे प्रश्न विचारणं की ही औषधं कशाबद्दल आहेत, काय आहेत. पहिलं म्हणजे रुग्णांनी दुकानात गेल्यानंतर औषध म्हणजे फार्मसिस्ट कोण आहे हे सुद्धा विचारावं आणि फार्मसिस्टनी त्याला हे या भूमिके म्हणजे त्या सगळ्या औषधांविषयी मार्गदर्शन करावं हे अपेक्षित आहे. मला तर त्याच प्रश्नाकडे यायचं होतं की प्रत्येक औषधाच्या दुकानामध्ये फार्मसिस्ट असणं जे बंधनकारक आहे, तर त्यामागे आणखीन काही कारण आहेत का? औषधाच्या दुकानातच नव्हे तर जिथे जिथे औषधं आहेत, म्हणजे जिथे फार्मसी आहे तिथे फार्मसिस्ट पाहिजे. म्हणजे हे औषध कायद्यानुसार म्हणा आणि फार्मसी ऍक्ट आणि ड्रग ऍक्ट प्रमाणे तर हे कायद्याने बंधनकारक आहेच. कारण औषधं ही शेवटी रसायनं आहेत. जरी ती प्री पॅक म्हणजे तयार स्वरूपात कारखान्यातनं दुकानापर्यंत किंवा हॉस्पिटलपर्यंत येत असली तरी ती घेताना अनेक तऱ्हेची काळजी घ्यायला लागते. आणि औषधं आजची जी आधुनिक औषधं आहेत ती अतिशय काय म्हणायचं कमी मात्रेमध्ये इफेक्टिव्ह आहेत. ती जशी गुणी आहेत तशी अवगुणी पण आहेत. म्हणजे जर त्याचा उपयोग नीट नाही केला तर त्याचे खूप घातक परिणाम होऊ शकतात. कधी अमृत तर कधी विष असं आपल्याला या औषधांविषयी म्हणता येईल. तर त्याविषयीचं मार्गदर्शन हे करण्याची सक्षमता फार्मसिस्टकडे आहे आणि त्यामुळे फार्मसिस्टची आवश्यकता हे आपल्या समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे फक्त कायदा म्हणता म्हणून नाही, तर रुग्ण सुरक्षेसाठी, पेशंट सेफ्टीसाठी हे आवश्यक आहे. जर फार्मसिस्ट नसेल तर कदाचित चुकीची औषधं दिली जातील. आजकाल औषधं इतकी 1 लाखाच्या वर आपल्याकडे ब्रँड आहेत आणि त्याच्यामध्ये जर प्रिस्क्रिप्शनमधनं औषध नीट न वाचता चुकीचं औषध दिलं गेलं, एखाद्या अक्षराचा फरक, इतके ब्रँड्स आहेत आपल्याकडे, एखाद्या अक्षराचा फरक आणि त्या औषधाचे गुणधर्म उलटे पालटे होऊन जातात. तर ह्या सगळ्यासाठी फार्मसिस्ट असणं आणि तो मेडिसिन एक्सपर्ट आहे, हा स्पेशलाइज्ड व्यवसाय आहे आणि हा कायद्याने सुनियंत्रित आहे. हा केवळ धंदा व्यवसाय नाहीये, हा एक
एक स्पेशलाइज प्रोफेशन आहे आणि तिथे त्यामुळे स्पेशलाइज्ड माणसाची व्यक्तीची जो फार्मासिस्ट आहे त्याची आवश्यकता आहे. याचा अर्थ असा नव्हे की फार्मासिस्टला सहाय्यक नसावेत दुकानात किंवा हॉस्पिटलमध्ये, फार्मसी असिस्टंट सुद्धा जरूर असावेत, पण त्यांचं सर्व काम हे फार्मासिस्टच्या सुपरविजन खाली करावं. बरं, आता आपण जे सांगितलं त्याच्यावरून फार्मासिस्ट हा एक समाजातला अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे आणि आपण असं नेहमीच म्हणतो की आपण प्रत्येक जणच आपण ज्या समाजात राहतो तर समाजाप्रती पण आपण काही देणं लागतो. तर सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने या फार्मासिस्टची भूमिका कशी असायला पाहिजे? म्हणजे असं मी म्हणेन की फार्मासिस्टला एक प्रचंड वाव आहे दुकानाच्या माध्यमातून समाजासाठी काही करण्याचा आणि लोकांच्या आरोग्यासाठी जागरूकता, काही प्रतिबंधात्मक उपाय सांगणे लोकांना, मलेरियासाठी, डेंग्यूसाठी, डायबेटीस होऊ नये याच्यासाठी किंवा व्यसनमुक्तीसाठी, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी फार्मासिस्ट दुकानाच्या माध्यमातून करू शकतो. आता एक अगदी सकारात्मक उदाहरण गेल्या काही वर्षातलं मी तुम्हाला सांगू शकते की आपल्या महाराष्ट्रातले आणि आता इतरही काही राज्यातले फार्मासिस्ट स्वेच्छेने आपल्या भारत सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम जो आहे क्षयरोग निर्मूलनाचा डॉट्स, त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि शासनाची मोफत डॉट्सची टीबीची औषधं ते आपल्या फार्मसीमधनं लोकांना उपलब्ध करून देत आहेत. म्हणजे रुग्ण दुकानात जातो आणि फार्मासिस्टच्या नजरेखाली औषधं घेतो. मला वाटतं डॉटचा लॉंग फॉर्म आपण ज्याला म्हणतो डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स, म्हणजे प्रत्यक्ष निरीक्षणाखाली घ्यायची औषधं असतात ती घरी देता येत नाहीत रुग्णांच्या, कारण एक त्याच्यामध्ये असा हेतू आहे की रुग्णांनी ती औषधं नक्की घेतली की नाही हे कळावं म्हणून ती प्रत्यक्ष निरीक्षणाखाली समूळ उच्चाटन, कारण घरी गेल्यानंतर कधी पेशंट घेतो, कधी नाही, विसरतो, सोडून देतो ट्रीटमेंट. तर यासाठी प्रत्यक्ष निरीक्षण आणि हे आपले फार्मासिस्ट हे काम कुठलाही आर्थिक मोबदला न घेता स्वेच्छेने करत आहेत. आणि त्याचप्रमाणे टीबीचे संशयित रुग्ण हुडकून काढणं, म्हणजे काउंटरवर येणारा रुग्ण जर खोकत असेल, ताप येत असेल तर त्याला थुंकी तपासणीसाठी पाठवणं, चेकअपसाठी पाठवणं, हेही काम आपले फार्मासिस्ट करत आहेत आणि हे खूप मोठी एक मोलाची सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून हे ते करत आहेत. आणि आजच्या या फार्मासिस्ट डेच्या निमित्ताने मी आपल्या या सगळ्या डॉट्स फार्मासिस्टना अभिवादन करू इच्छिते. बरोबर, म्हणजे केंद्र सरकारने जी योजना आखली ती जर त्याचं अंमलबजावणी अंमलबजावणीसाठी फार्मासिस्ट सुद्धा आता पुढे आलेले आहेत आणि 2,000 ते 3,000 फार्मासिस्ट आता या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. चांगली आणि महत्त्वाचं काम ते करतायत. मला वाटतं आता जे ऑनलाईन औषध विक्रीला जर राजमान्यता मिळाली तर त्या केसमध्ये फार्मासिस्टची भूमिका नेमकी काय असेल? त्या केसमध्ये फार्मासिस्टची भूमिका काय असेल हा एक खूप मोठा प्रश्न आहे, कारण आता मला असं वाटतं की अजून फार्मासिस्टची भूमिका आपल्या देशात विकसित होतीये, विकसित झालेली सुद्धा नाहीये. आणि त्यात जर ऑनलाईन फार्मसी आली तर मग फार्मासिस्टची भूमिका अशी असेल की जे प्रिस्क्रिप्शन अपलोड केलं जाईल ते प्रिस्क्रिप्शननुसार औषधं देणं हे असेल, पण कुठेतरी जो प्रत्यक्ष जो फार्मासिस्ट आणि रुग्ण हा जो संवाद आहे, रुग्णाला जे मार्गदर्शन फार्मासिस्टकडनं मिळणं आवश्यक आहे ते कुठेतरी कमी होत जाईल आणि कदाचित टेलिफोनिक संवाद होईल सुद्धा. पण जे आता मी तुम्हाला म्हटलं की टीबीचे रुग्ण संशयित हुडकून काढणं किंवा बाकी डायबेटीससाठी काही मार्गदर्शन करणं हे सगळं खूप कमी होत जाईल. तर मला असं वाटतं की जगभर सुद्धा आपण जे बघतोय की ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून फार्मासिस्टची भूमिका फार त्रोटक, फार कमी होत जाईल, फार कमी प्रमाणात असं वाटतं. जशी ही भूमिका आहे तसंच एक औषधांचा जो ग्राहक आहे त्यांना सुद्धा तुम्ही या दिनानिमित्त काय एक सांगू इच्छिता? मी ग्राहकांना प्रथम हे सांगू इच्छिते की औषधं ही रसायनं आहेत, ते त्यांच्याकडे कॅज्युअली बघू नका. एक जबाबदारीच्या दृष्टिकोनातून औषधं वापरली पाहिजेत आणि ही औषधं आपण कुठून घेतो तर ती आपण औषधाच्या दुकानातून किंवा हॉस्पिटल फार्मसीमधनं घेतो. तर ही औषधं घेताना जागरूक राहा. आपल्या दुकानात कोण फार्मासिस्ट आहे, तो कोण आहे हे विचारून घ्या आणि त्याच्याकडनं औषधांविषयीचं जरूर मार्गदर्शन घ्या. म्हणजे नुसतं डॉक्टरांनी लिहून दिलं, तुम्ही जसं म्हटलात दुकानात गेलो आणि दुकानात औषधं घेतली आणि घरी आलो, इतका मला असं म्हणायचं निष्काळजीपणा किंवा कॅज्युअल दृष्टिकोन नको. तर आपल्या कायद्यानुसार सुद्धा दुकानामध्ये किंवा हॉस्पिटल फार्मसीमध्ये फार्मासिस्ट असणं गरजेचं आहे आणि आपले फार्मासिस्ट रुग्ण समुपदेशनासाठी, काउन्सिलिंगसाठी सक्षम होत आहेत. म्हणजे अगदी परदेशातल्या फार्मासिस्ट सारखी त्यांच्याकडनं आज अपेक्षा करू नका, ते अन्यायकारक होईल. आपलं शिक्षण आता त्यासाठी हळूहळू त्यांना तयार करतंय, पण रुग्णाला डोसेजसाठी किंवा बाकी बेसिक जे काउन्सिलिंग आहे ते नक्कीच आपले फार्मासिस्ट करू शकतील. आपण आता 21व्या शतकात जातोय तर त्या याच्यात जाताना जो नागरिक आहे तो सुद्धा तितकाच सक्षम आणि आरोग्यपूर्ण आणि तो सजग असणं आवश्यक आहे. सक्षम असणं आणि आरोग्यपूर्ण सगळ्यांचंच आरोग्य असणं महत्त्वाचं आहे. आजच्या या दिनानिमित्त आपण इथे आलात आणि ही जी माहिती दिली त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. तर वळूयात उर्वरित बातम्यांकडे. एकात्मिक मानवतावादाचे लेखक आणि अंत्योदयचे द्रष्टे दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आज नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमाला लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली उपस्थित होते. राज्यातही आज या निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
यावर्षीपासून एकात्म मानवतावादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती अंत्योदय दिवस म्हणून साजरी करण्याचं शासनानं ठरवलं आहे. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राजभवन इथं उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. विधानभवनातही विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. उस्मानाबाद इथं भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपाध्याय यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली. माथाडी कायद्याचे जनक अण्णासाहेब पाटील यांच्या 82व्या जयंतीनिमित्त मुंबईत कर्नाक बंदर इथं आयोजित कार्यक्रमात त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आलं. माथाडी कायदा संमत व्हावा यासाठी अण्णासाहेबांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच आज माथाडी कामगार ताठमानेनं जगत आहे, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. आपल्या लाडक्या नेत्याला वंदन करण्यासाठी माथाडी कामगारांनी या कार्यक्रमाला गर्दी केली होती. कामगार मंत्री प्रकाश मेहता, कामगार नेते विजय कांबळे, मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार या प्रसंगी उपस्थित होते. कोल्हापुरात आजपासून राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला. शिवाजी स्टेडियम इथं मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचं उद्घाटन झालं. जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत 24 संघातले 550 खेळाडू सहभागी झाले आहेत. या उद्घाटन सोहळ्याला महापौर वैशाली ढकरे, क्रीडा आयुक्त राजाराम माने, आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हवामान. येत्या 36 तासात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता आहे. याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 32, किमान 24, नागपूर 34 आणि 22, पुणे 31 आणि 19, औरंगाबाद 31 आणि 21, नाशिक 29 आणि 19, कोल्हापूर 32 आणि 21, रत्नागिरी 32 आणि 24, सोलापूर 36 आणि 25 आणि अमरावती कमाल 32 आणि किमान 21 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रशासकीय कामकाजात सुधारणा घडवण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य, पंतप्रधान मोदी यांचं न्यूयॉर्कमध्ये प्रतिपादन. सिंहस्थ कुंभमेळ्यातील अखेरची पर्वणी आज त्र्यंबकेश्वरमध्ये शिस्तीनं साजरी. कैलास मानसरोवरातलं पाणी कुशावर्तात अर्पण. त्याग, समर्पण आणि बंधुभावाची शिकवण देणाऱ्या ईद उल झुआ सणानिमित्त देशभरात नमाज अदा. सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना सहजतेनं कर्ज मिळवण्यासाठी केंद्र सरकारच्या बृहत कर्ज मोहिमेचा आज आरंभ. हज यात्रा चेंगराचेंगरीतल्या मृतांमध्ये 14 भारतीय नागरिकांचा समावेश. महाराष्ट्रातल्या एका यात्रेकरूचा मृत्यू. कर्तव्यात कसूर करणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा ऊर्जा मंत्र्यांचा इशारा. आणि एकात्मिक मानवतावादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती अंत्योदय योजनेच्या माध्यमातून साजरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.